सकाळचा नाश्ता असो किंवा मग रात्रीचं हलकं-फुलकं जेवण असो, त्यासाठी काहीतरी आपलं हलकं-फुलकं हवंच असतं. त्यासाठी या पद्धतीने दुधी भोपळ्याची थालीपीठं नक्की बनवून बघा. दुधी भोपळा फार कुणाला आवडत नाही, परंतु या पद्धतीने जर थालीपीठं बनवली, तर भोपळा न खाणारे देखील मागून-मागून खातील. इतकी चविष्ट आणि टेस्टी हे भन्नाट असे थालीपीठ तयार होते. दह्यासोबत खाऊ शकता, बटरसोबत देखील अप्रतिम लागते. त्यासोबत मस्त तळलेली किंवा मग हिरवी मिरची देखील छान लागते. चला तर मग कसे बनवायचे लगेच सुरुवात करूयात. त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात. इथे काही हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण घेतलेला आहे भरपूर आणि जिरे घेतलेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. लहानांपासून मोठे आवडीने खातील एवढे भन्नाट चवीचे थालीपीठ तयार होते. अगदी सोपी आहे बनवण्याची पद्धत. चला तर मग आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. वाटण तयार झालेलं आहे तर ते अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायची देखील गरज नाही, तर अशा प्रकारे ठीक आहे. त्यानंतर एक कोवळा भोपळा घेतलेला आहे. त्याचे 2 भाग करून घेतले आणि नंतर बुडखाचा जो भाग आहे तो कट करून घेतला आणि अशा प्रकारे किसणीवर किसून घ्यायचा आहे. एकदम कोवळा भोपळा आहे त्यामुळे लगेच किसला जातो. बघू शकता अशा प्रकारे आपला सगळा भोपळा किसून घ्यायचा आहे. मी पूर्ण अख्खा भोपळा घेतलेला आहे, तर इथे पूर्ण किसून झालेला आहे. अशा प्रकारे खूप चविष्ट तयार होतात. कुणाला कळणार देखील नाही की थालीपीठामध्ये भोपळा किसून घातलेला आहे. एक भोपळा मी सहज घातलेला आहे, कोणीच म्हणणार नाही यामध्ये आपण भोपळा घातलेला आहे. खूप टेस्टी तयार होतो. त्यानंतर इथे 1.5 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण अनेक प्रकारची पीठं घालणार आहोत, त्यामुळे खूपच टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक हे थालीपीठ तयार होतात. त्यानंतर 1 वाटी, त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे. अर्धी वाटी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जर नाचणीचं बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ देखील घालू शकता. तर इथे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर इथे थोडीशी मेथी देखील मी मूठभर मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, तीसुद्धा टाकून घेतली आणि एक कांदा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे मीडियम साईजचा. त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे. वाटताना लसूण आणि जिरे घातले का भरपूर, त्यामुळे खूपच छान असे चविष्ट तयार होतात आणि चव देखील मस्त येते. त्यानंतर पांढरे तीळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे. तसे तीळ खाल्ले जात नाही, परंतु अशा पदार्थामध्ये तीळ जर टाकून खाल्ले तर सहज पोटात जातात आणि कॅल्शियम भरपूर असतं तिळामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतली. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते कालवून घ्यायचं आहे, म्हणजेच मळून घ्यायचं आहे. तर पूर्णतः आम्ही सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी टाकून मी आता हे पीठ मळून घेणार आहे. जास्त कडक किंवा निब्बर हे पीठ आपलं करायचं नाही, तर एकदम सैलसर हे पीठ ठेवायचं आहे. त्यामुळे थालीपीठं छान अशी थापली जातात. तरी ते मी सगळं पीठ आता मस्त मळून घेतलेलं आहे, तर ते अशा प्रकारे मळून झालेलं आहे. तर बघू शकता एकदम घट्ट नाही, पातळ देखील नाही, मीडियम आहे. तर अशा प्रकारे हे आहे, बघू शकता तुम्ही. असंच ठेवायचं आहे. जास्त पातळ देखील करू नका. पातळ केलं तर थालीपीठं मऊ होतात आणि निब्बर केलं तर एकदमच कडक होतात. त्यानंतर तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल तर तुम्ही त्यावरती नक्कीच थापून घेऊ शकता. नसेल तर अशी तेलाची वगैरे पिशवी असेल किंवा मिठाची वगैरे कोणतीही पिशवी चालेल इथे कडकमधली, त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगोदर कट करून घ्यायची, तेल लावून घ्यायचं आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपण जे पीठ कालून ठेवलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये हात बुडवून अशा प्रकारे थालीपीठं थापून घ्यायची आहेत. पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे थालीपीठ लवकर पांगल्या जातं, म्हणजेच लवकर पातळ होतं. तर बघू शकता सहज असं थापल्या जातं हे पीठ. खूपच मस्त आणि भन्नाट चवीचे थालीपीठं तयार होतात. इथे पूर्णतः थालीपीठ थापून तयार झालेलं आहे. गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. तवा गरम होतोय तोपर्यंत आपलं थालीपीठ देखील इथे थापून तयार झालेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित भाजल्या जातं आणि भाजलं नाही तर मग आपण या होलमध्ये तेल देखील टाकून भाजून घेऊ शकतो. त्यानंतर तव्याला थोडंसं भोपळ्याचा जो देठ होता तो दांडक्याचा तो घेतलेला आहे, तेलामध्ये बुडवून अशा प्रकारे तव्यावरती सगळीकडे तेल लावून घ्यायचं. त्यानंतर थापून घेतलेल्या थालीपीठावरती टाकून घ्यायचं आहे. यावेळी गॅस हा कमीच हवा आणि झटपट ही पिशवी जी आहे ती काढून घ्यायची आहे, तव्याला चिटकता कामा नये. तर इथे थालीपीठ थापून मस्त तव्यावरती टाकून घेतलेलं आहे. आता या होलमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं. जास्त तेलाचा देखील वापर करणार नाही आहोत आपण, एकदम कमी तेलामध्ये थालीपीठं पूर्णतः तयार होतात. तर एका साईडने थोडीशी भाजून तयार झालेले आहेत, तर दुसऱ्याही साईडने उलटून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती हे आपला कमी ते मीडियम गॅसवरती थालीपीठं दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत.
गरज वाटल्यास थोडं थोडं तेल देखील लावू शकता, परंतु इथे तेलाचा मी पूर्णतः वापर हा कमी केलेला आहे. तर बघू शकता मस्त थालीपीठ खरपूस दिसत आहे, एकदम छान असं तयार झालेलं आहे. चला तर मग याला काढून घेऊयात. तर मी अशाच प्रकारचे सगळे थालीपीठं करून घेणार आहेत. तर दोन्ही साईडने आलटून पलटून भाजून झालेलं आहे. 1 मिनिटभर मी पुन्हा ठेवलं. तर आता भाजून तयार झालं. याला काढून घेते. किती खरपूस दिसत आहे, एकदम मस्त कलर आलेला आहे. चला तर मग मी दुसरं देखील बनवून घेतलेलं आहे. तव्यावरती अगोदर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पिशवीला जर तेल नाही लावलं तर अशा प्रकारे चिटकू शकतं पिशवीला पीठ. त्यामुळे थोडंसं पीठ पुन्हा लावून घ्यायचं थालीपीठाला आणि थापून घ्यायचं आहे पाणी लावून. तर अशाच प्रकारचे सगळे थालीपीठं भाजून तयार करून घ्यायचे. खूप मस्त आणि चविष्ट लागतात. सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता नक्की बनवू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये अप्रतिम आणि उत्तम पर्याय आहे. थालीपीठासोबत काही खायला नसेल, बटर असेल तरी पण चालेल. बटरसोबत खूपच छान लागतात. तर दुसरंही मी अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल लावून आलटून पलटून छान असं खरपूस खमंग होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम पौष्टिक हे थालीपीठं तयार होतात. खूपच भन्नाट चवीचे लागतात. यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. तसेच आपण नाचणीचं बाजरीचं पीठ देखील घातलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. मुलं दूध पिण्यासाठी नकार देतात किंवा दूध पित नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे थालीपीठामध्ये नाचणीचं पीठ घालू शकता किंवा मग तीळ बारीक वाटून देखील घालू शकता. तर दुसरं देखील मी भाजून घेतलेलं आहे. मी सगळे अशाच प्रकारे भाजून घेणार आहे. पूर्णतः आपले थालीपीठं इथे भाजून तयार झालेले आहे. मस्त गरमागरम थालीपीठं खरपूस आणि त्यासोबत इथे घेतलेलं आहे बटर घेतलेलं आहे. बटरसोबत अप्रतिम लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. अगदी सोपी आहे करायला, खायला तेवढीच टेस्टी आणि भन्नाट आहे. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा. बटरसोबत मी थालीपीठं घेतलेली आहेत. खूपच छान लागतात. रात्रीच्या जेवणामध्ये खूपच छान असा पर्याय आहे. चला तर मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया